रजनीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत दोडक्याची भाजी। तर चला मी कशी करायची ती दाखवते। दोडक्याच्या भाजीला लागणारे साहित्य दाखवते। हे आहे कांदा मी कट करून घेतलेला आहे, लसूण, काळं तिखट, मीठ, शेंगदाण्याचा कूट आहे, थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर आहे आणि फोडणीसाठी तेल। चला तर आपण पुढे पाहूया। ह्या पद्धतीनं नक्की तुम्ही करून पहा, दोडक्याची भाजी खूप छान होते। दोडक्याच्या मी अशा छोट्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत। तर चला आपण याचा मसाला तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असे खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि भरपूर अशी मी कोथिंबीर घालणार आहे याच्यामध्ये आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या टाकणार आहे। चला तर आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया। हे पहा, आपला मसाला तयार झालेला आहे। तर याच्यामध्ये गरम मसाला वगैरे वापरायची गरज नाही आहे, खूप छान अशी भाजी होते। मसाला असा करून घेतलेला आहे। तर हे पहा, आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आहे, तर थोडं असं आपल्याला भरडच ठेवायचं आहे। चला तर आपण फोडणी घालूया। फोडणीसाठी मी असं पातेलं घेतलेलं आहे। भाजीला आपण थंड पाणी घालायचं नाही आहे, तर हे आपण असं गरम करून घेतलेलं आहे। नेहमी कुठलीही भाजी आपण पातळ करायची असेल तर नेहमी गरमच पाणी घ्यावे। पातेल्यामध्ये मी तेल असं घेतलेलं आहे। तर आपल्याला जास्त तेलही वापरायचं नाही आहे, थोड्याच तेलामध्ये आपल्याला भाजी करायची आहे। तर ह्याच्यामध्ये मी आता जिरे मोहरी टाकून घेते। जिरे मोहरी आपली चांगली तडतडलेली आहे, तर आपण हे ठेचून घेतलेलं लसूण त्याच्यामध्ये घालणार आहोत। लसूण असं आपला छान लाल झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत आणि थोडीशी कसुरी मेथी। खूप छान अशी दोडक्याची भाजी होते, तुम्ही एकदा नक्की करून पहा। फोडणी आपली छान अशी बसलेली आहे। कांदा आपला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला। तर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत। आता त्याच्यामध्ये आपण हे कोल्हापुरी तिखट आहे, हे आपण याच्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। मस्त कलर येतो। हे पहा, मस्त अशी आपली फोडणी झालेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण दोडके टाकून घेणार आहोत। मस्त असे आपण फोडणीमध्ये हे दोडके परतून घेणार आहोत। छान असा दोडका आपला परतून झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि आपण जो असा मसाला तयार केलेला होता तोही आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। हे पहा, मस्त अशी आपली भाजी तयार होत आहे। तर याच्यामध्ये आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे, ते आपण आता याच्यामध्ये ओतणार आहोत। आपल्याला जास्त पातळही करायची नाही आहे ही भाजी, तर थोडीशी आपल्याला अशी सरबरीतच करायची आहे। दोडक्याची रस्सा भाजी आपली अशी तयार झालेली आहे। तर हे पहा, खूप छान असा कलर आलेला आहे, जवळून पहा। हे पहा, एकदा नक्की करून पहा तुम्ही। आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।